काका आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर भास्कर शिंदे. अच्छा, आपला ॲड्रेस काका? निमगाव उमर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर काय काका? 9011172105. काका आपण पूर्वीपासूनचे द्राक्ष बागेत शेतकरी. होय. साधारण किती वर्षापासून द्राक्ष पिकवता 1983 सालपासून. आणि किती क्वालिटीचे तुम्ही द्राक्ष लावलेले शेतात? जे मार्केटमध्ये जेवढ्या क्वालिटी तेवढे द्राक्ष करून पाहिले. बर काका, तुम्ही अगोदर बऱ्याचशा औषधांबद्दल वापरलेलं आहे, बरेचसे औषध मार्केटमध्ये वर्चस्व झालेले औषध आहे, तर त्यांचे ठराविक 2-3 नावं ऐकायला भेटतील. काय नाव काका? अपेक्स बायोटेक्स ॲक्टिवाने. अच्छा. त्याच्यानंतर नॅशनल ॲग्रोचं हे आपलं टेस्ट ट्यूब आहे. अच्छा. त्यानंतर USK कंपनीचं हां. स्टार फोर्स आहे. अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पीस टीम. आम्ही असे बरेचसे ज्या कंपन्या उपलब्ध आल्या नवीन आली असेल तेवढं बरं आम्ही काका, तुम्ही आतापर्यंत बरेचसे औषध वापरले, चांगल्या क्वालिटीचं तुमचं उत्पन्न आहे, साधारण तुम्ही खूप प्रगतशील शेतकरी आहे. पण RPS एक तुम्ही आमच्या भरोश्यावर ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस तुम्ही एक विश्वासाने घेतलं फक्त. बरोबर आहे. रिझल्टचा काही विषय नव्हता. काहीच नाही. पण ज्यावेळेस तुम्ही आमची तुमची भेट आता 1 महिन्यानंतर होतीये, तर तुम्हाला RPSच्या रिझल्टच्या बाबतीत इतर औषधांच्या तुलनेत RPS बद्दल काय वाटतं? मला इतर औषध एवढे मी आजपर्यंत प्रयत्न केले, एवढी औषध वापरली, एवढे महागडे आयटम वापरली, पण RPS 76 मधून मला जे भेटलं, मला जे पाहिलं, तुम्हाला मी सांगून तुम्हाला सांगू शकत नाही, समजू शकत नाही, आणि मी सांगू हे करत नाही. पण आज माझ्या टोमॅटो आज माझ्या डोक्याच्यावर एवढी आज पहिल्यांदा वाढ झाली. अच्छा. आणि ते RPS 76 घातल्यानंतर, आणि तुम्ही मला बोलले की सुट्टा RPS 76 वापरा, पण मी विश्वास न धरता माझ्याजवळ जे लिक्विड खत त्यामध्ये मिक्स करून टाकलं. पहिली बॉटल वापरल्यानंतर मला रिझल्ट भेटला नाही. मी म्हणायचो काही खरं नाही या कंपनीचं असं तसं, पण त्याच्यानंतर 15 दिवसात दुसरी बॉटल सोडली, त्यावेळेस मला रिझल्ट भेटला. आणि हे बघा तुम्ही, हे माझ्या कमरेपर्यंत टोमॅटो इथपर्यंत फळ आहे, पण आता फक्त 10 दिवस झाले दुसरी बॉटल सोडून, त्याच्यावर हे 2-2.5 फूट उंची वाढली पुन्हा. आणि त्याला ही फुलकळी बघा, हे फळं बघा, ही फुलकळी बघा. मला यातलाच रिझल्ट भेटला. त्या दिवशीच मी तुम्हाला बोललो की मला RPS 76 पाहिजे म्हणजे पाहिजे. RPS 76 बद्दल तुमचं पुरेपूर समाधान झालं? पूर्ण समाधान झालं. आजपर्यंत मी शेती, माझं वय 50 वर्ष, एवढे औषध मी 1000 कंपनी औषध माझे समाधान होत नव्हतं, पण RPS 76 मला जे समाधान भेटलं, म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला फोन करू, मला तेवढं पाहिजे. काका, RPS 76 हे तुम्हाला इकोसर्ट असण्याबद्दल जास्त समाधान आहे का नुसतं औषधी म्हणून समाधान? नाही, इकोसर्ट असल्यामुळे मला समाधान आहे. ते थोडक्यात इकोसर्ट हे शरीराला हानिकारक नसल्यामुळे मला त्याची जास्त समाधान आहे. आणि म्हणजे आपल्या शेतीला पूरक आहे, शेतीचं आरोग्य सुधारणार आहे, पिकाचं आरोग्य सुधारणार आहे, आणि साहजिकच माणसाचं पण आरोग्य सुधारणार आहे. म्हणून तुम्ही तुम्हाला काय वाटतं, इतर शेतकऱ्यांना तुम्ही RPS 76 वापरण्यासाठी सांगताल का? सांगा ना, सांगू शकतो. मला जर एवढा बेनिफिट मिळतोय, मी आणखी 2 शेतकरी 4 शेतकऱ्याचे पण हे करू शकतो. साधारण आपल्या शेतकऱ्याचा किती टक्के खर्च वाचणार आहे RPS 76 मधून? RPS 76 मधून आता तुम्हाला मी सांगतोय, माझा 1 सीझनचा खर्च, आता हे टोमॅटो 1.5 एकर आहे. अच्छा. आता ह्या टोमॅटो मध्ये मी आता थोडीशी तुमची माझी लेट भेट झाली, पण अशी जर पहिली भेट झाली असती तर आतापर्यंत माझा लाखापर्यंत खर्च गेलेला आहे. हाच खर्च मी 50% अलीकडे असता RPS 76 जर भेटला असता. अच्छा, काय हरकत नाही काका, आपण परत भेटू. आता RPS 76 तुमच्या हातात आलेले नाही, तुमच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांची पण मदत होणार आहे, खर्च वाचणार आहे. आणि RPSचं जे किंमत आहे काका, त्या किमतीबद्दल तुमचं समाधान आहे का? हो, त्यात मग समाधान आहे. इकोसर्ट असल्यामुळे किंमत मला तीच काहीच नाही वाटत. त्याच्यापेक्षा मी कॉस्टली वापरलेलं आहे ना. बऱ्याचशा जे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे काका, औषध खूप महाग आहे, तर त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगशाल? तुम्ही स्वस्त कसं पडणार आहे, कशा भाषेत सांगता? मी बरोबर माझ्या हिशोबाने, मी अजून नाही, पण मी माझ्या हिशोबाने बरोबर ज्यावेळेस मी समोर येईल, तुमच्या मीटिंग मध्ये अटेंड करील, त्यावेळेस मी 4 शेतकरी मला काय सांगत तुम्ही समजून सांगा. तोपर्यंत नाही बोलू शकत मी. जेव्हा माझा 100% मला रिझल्ट भेटल त्यावेळेस, आता तर 75% भेटला, आत्ताशी 75% मला एवढा आहे, 100% भेटल्यावर मी काय बोलू हे सांगते मी, अजून बोलू शकत नाही. पण पुढचं मी तुम्हाला मीटिंग मध्ये किंवा शेतकऱ्याला समजदारी करून सांगा की ही किंमत आणि ती किंमत तुम्हाला याच्यामध्ये ही परवडण्याजोगं आहे, ते परवडण्याजोगं नाही. अच्छा, एकंदरीत RPS 76 बद्दल काकांचं समाधान झालेलं आहे. काका धन्यवाद व्हिडिओ दिल्याबद्दल. काका, आपला जर मोबाईल नंबर थोडासा मोठ्या भाषेत सांगा शेतकऱ्यांना. माझा मोबाईल नंबर ज्ञानेश्वर भास्कर शिंदे, निमगाव तालुका येवला, जिल्हा नाशिक, 9011172105. परत एकदा सांगा. 9011172105. पुष्कर त्याला 1 मिनिट.